जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील धमडाई येथे आवाळे परिवारातर्फे गंभा कमलाबाई शामराव आवाळे मराठे यांच्या शतकपूर्व सोहळ्यानिमित्त शिवचरित्र पारायण व ऋणनिर्देश सोहळा साजरा। घरात ज्येष्ठ व्यक्ती सुसंस्कृत असली की येणारी पिढी नक्कीच आदर्श घडवते, मनोज पवार यांचे प्रतिपादन। नंदुरबार तालुक्यातील धमडाई येथे रविवार 18 फेब्रुवारी रोजी गंभा कमलाबाई शामराव आवाळे मराठे यांच्या शतकपूर्व सोहळ्यानिमित्त मराठा समाजात पहिल्यांदाच छत्रपती शिवचरित्र पारायण व ऋणनिर्देश सोहळा आवाळे परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता। या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। यावेळी मान्यवरांच्या उपस्थित केक कापून अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली। याप्रसंगी सुरतचे मराठा समाज कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष मनोज पवार यांनी सांगितले की हा सोहळा मराठा समाजात पहिल्यांदाच होत असल्याने मनस्वी आनंद होत असून अविस्मरणीय सोहळा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले। ते पुढे म्हणालेत की प्रत्येकाच्या जीवनात असा प्रसंग यावा असे त्यांनी सांगितले। सुसंस्कारशील आई कमलाबाई आवाळे यांनी परिवाराला देखील सुसंस्कारित केल्याने त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा। घरात ज्येष्ठ व्यक्ती विचारवंत व सुसंस्कृत असतील तर नक्कीच येणारी पिढी सुसंस्कृत घडते। यासाठी वटवृक्षाच्या फांद्या देखील मजबूत असल्या पाहिजे। हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे। यात शिवचरित्र पारायण व ऋणनिर्देश सोहळा आयोजित केल्याने त्यांनी परिवाराचे कौतुक केले व या कौतुकास्पद कार्यक्रमाला उपस्थित झाल्याने धन्य झालो असल्याचे सांगितले। तसेच डॉक्टर शिवानंद सूर्यवंशी यांनीही कार्यक्रमाप्रसंगी मनोगत केले। ते म्हणाले की आई गंभा कमलाबाई मराठे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे। तसेच त्यांचे दोन्ही मुलंही लहानपणापासूनच कष्टाळू व मेहनती होते। आईंच्या शतकपूर्व निमित्त शिवचरित्र पारायण आयोजित केल्याने मन अति प्रसन्न झाले। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट राव मोरे, शहाद्याचे उद्योगपती श्याम जाधव, सुरतचे मनोज पवार, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कदम, काशीनाथ मिरघे, चंद्रकांत जगदाळे, नंदलाल कोते, देवा बोराणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान महिलांनी पैठणी साडीचा पेहराव केला होता। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्त 200 जोडपे छत्रपती शिवचरित्र पारायणात सहभागी झाले होते। या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन त्यांचे सुपुत्र भटू शामराव मराठे, मुख्य समन्वयक मराठा समाज परिवर्तन चळवळ नंदुरबार जिल्हा, छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त, समाजभूषण पुरस्कार प्राप्त विठ्ठल शामराव मराठे, तर त्यांचे नातू उपशिक्षक न्यू इंग्लिश स्कूल निझर सागर भटू मराठे यांनी केले होते। त्या दरम्यान कमलाबाई आवाळे यांच्या परिवाराला सहकार्य करणाऱ्या व समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान शिवचरित्र पारायण व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका चेतना चौधरी व कमलाबाई मराठे यांचे पुत्र शिक्षक विठ्ठल मराठे यांनी शिवचरित्र पारायण पठण केले। या कार्यक्रमाला समाजातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष उपस्थित होते। सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते धमडाईच्या कैलासवासी कस्तुराबाई व्यंकटराव पाटील यांचाही सन्मान करण्यात आला। सन्मान घेण्यासाठी त्यांचे पुत्र मनोहर पाटील व कुसुम पाटील हे उपस्थित होते। तसेच कलमडी येथील काशीनाथ मिरघे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला। संभाजी दशरथ पाटील, सुशीलाबाई जीवन चौधरी धमडाई, सुंदरबाई श्रीपत पाटील धमडाई, कलाबाई सुदाम मिरघे कलमडी, नंदुरबार मर्चंट बँकेच्या माजी संचालिका माधवी शाह, सुमनबाई भरत मिरघे कलमडी, ज्योतिबाई बलवंत जाधव, मराठा समाज परिवर्तन चळवळीचे अध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, पार्वताबाई काशीराम बोराणे, सिंधुबाई विलास मिरघे, आशाबाई गणपत सुळे, डॉक्टर शिवानंद रोहिदास सूर्यवंशी, धमडाईचे सरपंच विजय पाडवी तसेच उल्लेखनीय कामगिरी करणारे मराठा समाज परिवर्तन चळवळीचे युवक अध्यक्ष तथा उद्योजक दिनेशचंद्र मराठे कोळदा, उद्योजक युवराज पुंजुजीने अक्कलकुवा, उत्कृष्ट मिरची उत्पादक शेतकरी योगेश पाटील सरवाडा, योगेश जिने, दहिंदुले येथील प्रयोगशील शेतकरी एकनाथ काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला।
कार्यक्रम यशस्वीतेसाठी धमडाई येथील मराठा समाजाच्या युवकांनी व आव्हाळे परिवाराने परिश्रम घेतले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. बनेल की ज्याच्यातून प्रेरणा घ्या. या प्रेरणादायी सोहळ्यामध्ये मी सहभागी झालो. मी स्वतःला खूप धन्य समजतो. सोहळा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आला पाहिजे आणि तो केव्हा येईल? ते जे वटवृक्ष आहे त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या बहारदार असल्या पाहिजे. आजचा हा प्रसंग खरोखर याची शब्दात आपण किंमत नाही करू शकत. विठ्ठल मराठे सर एक युनिक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी खरोखरच हा युनिक असा कार्यक्रम, प्रेरणादायी कार्यक्रम घडवून आपल्या या सर्व नातागोत्याला जवळ आणलं, पुरस्कार दिले म्हणून एवढे चांगले आणि आज हा सोहळा घडून आला. त्याच्यासाठी घरातल्या ज्येष्ठांची प्रेरणा ही तेवढीच गरजेची असते आणि ज्येष्ठ विचार करणारे असले तर त्यांच्या घरातली जी संस्कृती असते आणि त्यांची येणारी जी पिढी असते ती खरोखर सुसंस्कृत घडते. आणि त्याच्यासाठी मी सर्वात जास्त आभार मामींचा मानतो. ते जरी कमी शिवाय येऊ देऊ परंतु आजची माता आहे ना ही खूप त्याची गरज आहे. करो वाटतो. आप उसके बच्चे हो, किसके? कि जिन्होंने आपको संस्कार दिए, जिन्होंने आपको ये प्रेरणा दी, जिन्होंने आपको रिश्तों के साथ बांधा और रिश्तों के साथ चलने की सीख दी. तब मैं मानूंगा कि हर कोई बोलेगा कि बहुत खुशी होती है उस वक्त जब कोई कहता है तुम उसके बच्चे हो. मी आताच एक युट्यूबला व्हिडिओ पाहिला आणि तो मी कोणाची संकल्पना आहे आणि कोणी लिहिला मला माहित नाही, मी परंतु वाचून दाखवतो. मैं मानता हूं कि दुनिया में कोई रिश्ता छोटा या बड़ा नहीं होता. ऐका, मैं मानता हूं कि दुनिया में कोई रिश्ता छोटा या बड़ा नहीं होता आणि मी ये सरांना समर्पित करेल. लेकिन मेरी माँ के बराबर कोई खड़ा नहीं होता. आज आईचा प्रसंग आहे, आईचा सन्मान आहे म्हणून हे खास मी तुम्हाला वाचून दाखवतो. मैं मानता हूं कि दुनिया में कोई रिश्ता छोटा या बड़ा नहीं होता लेकिन मेरी माँ के बराबर कोई खड़ा नहीं होता. मेरे इंतजार में खुली आंखों से वही सो सकती है. मेरे इंतजार में खुली आंखों से वही सो सकती है. मेरे दुख में मुझसे ज्यादा बस वही रो सकती है. मेरे दुख में मुझसे ज्यादा सिर्फ मेरी माँ ही रो सकती है. माथा चूम के मुकद्दर बदलने का हुनर उसी को आता है. माथा चूम के मुकद्दर बदलने का हुनर उसी को आता है और उसी का हाथ है जो थर्मामीटर से भी करेक्ट मेरा टेम्परेचर बताता है. की तिथे बहुसंख्य लोक हे दीर्घायुषी असतात. त्यातल्या त्यात त्या जपान देशामध्ये ओकिनावाचं एक बेट आहे. त्या बेटावर एक बाई राहत होती आणि ती महिला आजारी पडली. आजारी पडल्यानंतर ती कोमात गेली. कोमात गेल्यानंतर तिला स्वप्न पडलं. कोमात गेल्यावर स्वप्न पडलं. स्वप्नात ती मृत्यू पावते आणि स्वर्गात जाते. स्वर्गात पोचल्यावर तिथे तिच्या पूर्वजांचे आवाज ऐकू येतात आणि ते तिला प्रश्न विचारतात, तू कोण आहे? ती उत्तर देते, मी नगराध्यक्षाची पत्नी आहे. ते पूर्वजांचे आवाज तिला म्हणतात, आम्ही तुला हे नाही विचारलं की तू कोण आहे. आम्ही तुला हे नाही विचारलं की तू कोणाची पत्नी आहे. आम्ही तुला हे विचारलं की तू कोण आहे. मग ती म्हणते की मी 4 मुलांची आई आहे. पुन्हा पूर्वज म्हणतात, नाही नाही, आम्ही तुला हे नाही विचारलं की तू किती मुलांची आई आहे.
आम्ही तुला हे विचारलं की तू कोण आहे. मग ती पुन्हा म्हणते की मी शिक्षिका आहे. पूर्वजांचा आवाज येतो, नाही नाही, आम्ही तुला हे नाही विचारलं की तुझा पेशा काय आहे, तुझ्या उपजीविकेचं साधन काय आहे. आम्ही तुला हे विचारलं की तू कोण आहे. असे बराच वेळपर्यंत ते प्रश्न विचारत राहतात. ती बऱ्याच वेगवेगळ्या तऱ्हेची उत्तरं देत राहते आणि शेवटी ती म्हणते की मी अशी बाई आहे की सकाळी मी माझ्या कुटुंबासाठी उठते. मी अशी बाई आहे की जी माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडावे याच्यासाठी मी अहोरात्र धडपडत असते.